आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. परंतु आम्ही त्या स्त्रीला न्याय नाही देऊ शकलो. ती आमच्या दारातून न्यायाची भीक मागत निघून गेली. याचा खेद आम्हाला असायला नको का? मी त्या स्त्रीबद्दल बोलत नाहीये. मी त्या स्त्रीबद्दल बोलत आहे महाराज, जिच्यामुळे आज अयोध्येच्या राजसिंहासनावर कलंकाची छाया पडत आहे. कोण आहे ती स्त्री? अयोध्येची महाराणी सीता, आपली पत्नी. सीतेचा त्याग राम करणार? राम सीतेचा त्याग करणार? नाही, राम नाही करणार, सीता त्याग करेल. दोन तीन दिवसांपासून तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. तुम्ही जर योग्य समजत असाल तर मला तुमची समस्या सांगा. असं होऊ शकतं की मी मदत करेन. अशी कुठलीही चिंता नाहीये सीते, जिच्यासाठी तुला विचलित करून टाकावं. विशेष असो की साधारण, चिंता तर चिंताच असते ना. तुमच्या हास्याच्या मागे विषादाची जी रेषा दिसून येते ती एका वीर राजाला शोभत नाही. प्रजेने आपल्याला अशा प्रकारे दुःखात पाहिलं तर त्यांचा उत्साह मावळू शकतो. का राजाला कधी कुठलंही दुःख नाही होऊ शकत? राजाला दुःख होऊ शकतं, परंतु त्यानं ते दाखवलं नाही पाहिजे. एका वीर राजाचा धीर आणि त्याच्या त्या सहनशक्तीमुळेच प्रजा उत्साहित राहते. कठीण आहे, अति कठीण आहे. हा आदर्श निभावणं खूपच कठीण आहे. मनुष्याला किती वेळा विष प्यावं लागतं. भगवान शिवानी तर केवळ एकदाच हलाहल प्यायलं होतं, परंतु मानवाला तर पावला पावलावर विष प्यावं लागतं. किती वेदना सहन कराव्या लागतात मानवाच्या हृदयाला. वेदना तर मानव जीवनाचा एक भाग आहेत. मानवाचा जन्म घेतला आहे तर वेदना तर सहन कराव्याच लागतील. जर मानव व्हायचंय तर मग हृदय नसलं पाहिजे. दुःख तर हृदयच देतं. जर हृदय नसेल तर मग भावना कुठून येतील? आणि जर भावना नसतील तर मग हा संसारच कसा असेल? हाही देवलोक बनून राहील जिथं केवळ ज्ञानच ज्ञान असेल. त्यात भावनांचा आनंद कुठं असेल? नाही सीते, भावना केवळ वेदना असतात. वेदना आहेत, पण भावनांमध्ये महानताही तर आहे. आणि मनुष्य जीवनाची महानता भावनांमुळेच तर आहे. एक खरा वीर पुरुष तर तोच असतो जो भावनांच्या आक्रमणाला सहन करूनही आपल्या धर्माचा मार्ग सोडत नाही. तोच देवतांपेक्षाही मोठा होऊन जातो. म्हणूनच भावनांचं सौंदर्यही राहील आणि धर्माची दृढताही राहील. हाच आदर्श तर तुम्हाला आणि मला स्थापित करायचा आहे. तुला काय म्हणायचंय सीते? महाराज, एका स्त्रीसाठी आपण एवढे चिंतेत आहात की राज्यकारभारातही अडथळा येतो. हे अयोध्यापतीला काही शोभा देत नाही. परंतु आम्ही त्या स्त्रीला न्याय नाही देऊ शकलो. ती आमच्या दारातून न्यायाची भीक मागत निघून गेली. याचा खेद आम्हाला असायला नको का? मी त्या स्त्रीबद्दल बोलत नाहीये.
मी त्या स्त्रीबद्दल बोलत आहे महाराज, जिच्यामुळे आज अयोध्येच्या राजसिंहासनावर कलंकाची छाया पडत आहे. कोण आहे ती स्त्री? अयोध्येची महाराणी सीता, आपली पत्नी. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपल्यासारखा शूर वीर पुरुष इतक्या दिवसात मला इतकीशी गोष्ट सांगण्याचा साहस का नाही करू शकला की प्रजा या सीतेला अपवित्र समजत आहे. कारण ती गोष्ट खोटी होती, ती तुला सांगणं योग्य नव्हती. परंतु ते प्रजेचं मत आहे. प्रजा जर खोट्याच्या आधारावर आपलं मत बनवत असेल तर काय केलं जावं? राजाने जर खोट्याच्या आधार कोणी निर्दोषाला शिक्षा दिली तर हा कुठला न्याय आहे? हा न्यायाचा विषय नाही, कुळाच्या गौरवाचा विषय आहे. अयोध्येचं राजसिंहासन एक पवित्र वस्तू आहे. त्यावर कलंकाची सावलीही नाही पडली पाहिजे. जर तो कलंक खोटा असेल तर सावली तर राहणारच ना. राजसिंहासन पवित्र राहिलंही पाहिजे आणि पवित्र दिसलंही पाहिजे. मग त्याला मार्ग काय आहे? माझा त्याग. सीतेचा त्याग राम करणार? राम सीतेचा त्याग करणार? नाही, राम नाही करणार. सीता त्याग करेल. परंतु का? कारण विवाहानंतर आपणच बोलला होता की सीता, तू माझी दासी नसशील, माझी मैत्रीण, माझी साथीदार बनून राहशील. मैत्रीच्या नात्यानं कर्तव्य आहे की जर माझे इथे असणं आपल्याला कलंकित करणार असेल तर मी आपल्या मार्गातून दूर व्हावं. असं त्याच्या पुढे गुडघे टेकून? नाही, प्रजेच्या मतापुढे नतमस्तक होऊन. एका राजाच्या नात्याने जनमताचा आदर करणं हा तुमचा धर्म आहे. सीते, जर राजाचा हाच धर्म असेल तर मग मी राजा नाहीच राहणार. मीही तुझ्यासोबत निघून जाईन. जर असं आपण केलं तर राजाची प्रतिष्ठा आणि रघुकुलाच्या उज्ज्वल कीर्तीला आणखीन आघात पोहोचवाल. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घेणारा राम एका स्त्रीच्या मोहात फसून आपल्या कर्तव्य पथावरून हटला. या कलंकातून इतिहास तुम्हाला कधीही मुक्त नाही करणार. सीते, सीते, माझ्यासाठी फक्त राजाचीच कर्तव्य आहेत का? मानवतेच्या नात्याने, पतीच्या नात्याने माझी काहीच कर्तव्य नाहीत का? मी तुला साथ नको का द्यायला? कुठली मानवता, कुठलं नातं महाराज? ज्या दिवशी तुम्ही राजमुकुट घालून राजा होण्याची शपथ घेतली होती त्याच दिवशी तुम्ही साधारण मानव असण्याच्या अधिकारांना तिलांजली दिली होती. राजाचा कोणी नातेवाईक, कोणी संबंधी नसतो. राजाची कोणीही पत्नी नसते. तो सर्वांसाठी एक संन्यासी बनून जातो. त्याचं नातं केवळ प्रजेबरोबरच असतं. सीते, मला समस्त अपयशांचा भागीदार होणं स्वीकार आहे. भलेही सारे जग माझी निंदा करो, पण मी एका निर्दोष पत्नीवर हा अत्याचार, हा अन्याय नाही करू शकत.
तुम्ही राजा असूनही धर्माचा मार्ग सोडू पाहताय. धर्म काय आहे? धर्म तोच आहे ज्याचा आपला अंतरात्मा स्वीकार करेल. गुरुदेवाने याची पुष्टी केली आहे. म्हणूनच माझा आत्मा जे योग्य तेच समजेल, मी तेच करणार. मी सारं काही त्यागेन, परंतु सीतेचा त्याग नाही करणार. हाच तुमचा निर्णय आहे का महाराज? हो. या माझ्या बरोबर. राज्याभिषेकाच्या नंतर आपण या पितरांच्या समोर एक शपथ घेतली होती, जी या दगडांवर, या वातावरणाच्या, हवेच्या कणाकणावर कोरली गेली आहे. आपल्या शब्दांचा नाश झाला नाहीये. ध्यान देऊन ऐकलत तर महाराज, ते शब्द आपल्याला आत्ताही ऐकू येतील. ऐका महाराज, लक्ष देऊन ऐका. राजाच्या रूपात माझं कुठलंही कार्य असं नसेल ज्यामुळे आपली मान शर्मेने खाली जाईल. धर्म, न्याय आणि बलिदानाचे जे मानदंड आपण स्थापित केले आहेत, त्यांची उज्ज्वलता जर कुठल्याही कारणाने मलिन होण्याची शक्यता जरी निर्माण झाली, तर मी त्या कारणालाच तात्काळ मिटवून टाकीन. अगदी ते कारण मी स्वतः जरी असलो तरीही. आता यांना उत्तर द्या. आज का आपल्या पत्नीच्या मोहात येऊन आपली शपथ विसरला, की जो या कुळाच्या कीर्तीला धुळीत मिळवेल त्याचा मी त्याग करेन? आपलं आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे, तर मग महाराज हरिश्चंद्रांचं आपली पत्नी आणि पुत्र रोहित यांच्यावर प्रेम नव्हतं? तर मग त्यांनी आपली पत्नी आणि पुत्राला बाजारात उभं करून विकून का टाकलं? केवळ आपल्या धर्माच्या रक्षणासाठीच ना? का महाराज शिवानी आपल्याला शरण आलेल्या एका कबुतरासाठी आपल्या शरीराचा मांस देऊन टाकलं? आपला धर्म आणि कुळाच्या कीर्तीच्या रक्षेसाठीच ना? अशाच प्रकारे आता या कुळाची कीर्ती आणि यशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. काय आपलं वैयक्तिक सुख या महापुरुषांच्या कीर्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे? स्वामी, मीही या कुळाची सून आहे. या कुळाच्या गौरवाचं रक्षण करणं हे माझंही तितकंच उत्तरदायित्व आहे जितकं आपलं. मग जर माझ्या पितृकुळातील पूर्वज आज माझ्याकडे बघत असतील की आज जेव्हा सासर कुळाची कीर्ती आणि यशासाठी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करण्याची वेळ आली, तेव्हा माझी कन्या त्या परीक्षेत उत्तीर्ण झाली की नाही?
रघुवंशाच्या महान आत्म्यांनो, मी या राज्याची सून आणि मिथिला नरेश राजा जनकाची कन्या सीता आपले महान पती, आपले भगवंत श्रीराम यांच्या चरणाची शपथ घेऊन वचन देते की आज नंतर माझी सावली देखील आपल्या पवित्र राजकुळावर पडणार नाही. मी आपल्या नावाचाही त्याग करत आहे, म्हणजे हे कलंकित नाव कुणाच्या जिभेवरही येऊ नये. रघुवंशीयांची भावी संतान मी माझ्या गर्भात धारण करून जात आहे आणि हे वचन देते की त्या अपत्याला अशा योग्यतेचे बनवेन की आपल्या नावाला आणि कीर्तीला आणखी उज्ज्वल करेल आणि वीरतेच्या क्षेत्रात आपल्या पूर्वजांच्याही तो पुढे जाईल. माझं जीवन त्या दिवशी सार्थक होईल जेव्हा माझी पवित्रता, माझं सतीत्व आणि माझी एकनिष्ठ पतिभक्ती माझ्या अपत्याच्या वीरतेच्या समोर हीच अयोध्येची प्रजा गुडघे टेकून नतमस्तक होईल. आणि जे कलंक आज आपल्या सुनेवरती लावत आहेत त्यासाठी हातापाया पडून क्षमा मागतील. त्यामुळे माझे महान पती आणि आपली कीर्ती पताका तिन्ही लोकांमध्ये सदैव फडकत राहावी. माझे शब्द सत्य होवो यासाठी मला आशीर्वाद आणि शक्ती प्रदान करावी. हे राघव, जर मी मन, कर्म आणि वचनांनी या चरणांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचाही विचार केला नसेल तर माझं वचन निभावण्यासाठी माझी मदत करा. कारण पतीच्या आज्ञेशिवाय स्त्री ही कुठल्याही धर्माचं, कुठल्याही निर्णयाचं पालन करू शकत नाही. म्हणून मला जाण्याची आज्ञा द्या. अन्यथा माझ्यासाठी स्वतःच्याच योग अग्नीमध्ये जळून भस्म होण्याव्यतिरिक्त या कलंकाला मिटवण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. मला जाण्याची आज्ञा द्या प्रभू. मला आज्ञा द्या प्रभू, मला आज्ञा द्या. हाच एक मार्ग आहे प्रभू, तुम्ही मला आज्ञा द्या. माझी आता परीक्षा नका घेऊ प्रभू, नका घेऊ.